नमस्कार, मी सुधाकर काशीद, निवासी संपादक तरुण भारत। महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापुरात रस्त्यातील खड्ड्यावरून अक्षरशः रान उठले आहे। रस्ता केवळ डांबर खडीतून तयार होतो असे नाही, तर डांबर खडी बरोबरच त्या प्रमाणात टक्केवारीचे मिश्रण झाले नाही तर कोल्हापुरात रस्ताच होऊ शकत नाही हे कोल्हापूरकरांच्या मनात अगदी घट्ट बसले आहे आणि त्याला कारणही तसेच आहे। आज 2025 सालातील अखेरचा महिना, या वर्षात तर रस्त्यावरील खड्ड्याचा मुद्दा खूप गाजला, राज्यभर जाऊन पोचला। पण आपल्याला माहीत नाही 1978 सालीही असाच कोल्हापूरच्या रस्त्याचा प्रश्न होता आणि रस्त्याचे टेंडर कोणाला द्यायचे यावरून तयार झालेला वाद साऱ्या शहरात पसरला होता। रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी गोवर्धनदास लक्ष्मणदास मुंबई आणि रिकांडो नवी दिल्ली यांनी निविदा भरल्या होत्या। 60 पैकी 56 नगरसेवक गोवर्धनच्या बाजूला होते, 4 नगरसेवक रिकांडोचा आग्रह करत होते। यावरून मोठे रान उठले होते। शहरातल्या रिक्षा चालकांनी एका रात्री अचानक महापालिकेला घेराव घातला होता आणि सारे रस्ते रिक्षा आडवे लावून बंद केले होते। गोवर्धनदासला टेंडर म्हणजे मोठा घोटाळा अशी समजूत कोल्हापूरकरांची झाली होती, पण नगरसेवकांनी गोवर्धनदासचेच टेंडर मंजूर केले। त्यामुळे मोठा गदारोळ उमटला। महापालिकेवर नागरिकांचे, रिक्षा चालकांचे, वाहनधारकांचे मोर्चे येत होते आणि त्या मोर्चात 60 नगरसेवकांना उद्देशून अलीबाबा 60 चोर, अलीबाबा 60 चोर ही घोषणा साऱ्या कोल्हापूरकरांच्या तोंडात होती। लहान मुलांनाही ही घोषणा पाठ झाली होती आणि लहान मुलेही खेळता खेळता अलीबाबा 60 चोर, अलीबाबा 60 चोर अशी एका लयीत घोषणा देत होती। पण गोवर्धनदासांनाच रस्त्याचे टेंडर मिळाले, त्यांनी त्यांच्या पद्धतीने रस्ते केले, पण महापालिकेचे पहिले 60 नगरसेवक या टेंडर प्रकरणात विलन ठरले। शरद सामंत, शिवाजीराव जाधव, बाबूराव निगडे, शिवाजीराव कदम हे 4 नगरसेवक टेंडर प्रकरणात विरोधात होते, पण कोल्हापूरचे नागरिक त्यांनाही गृहीत धरून अलीबाबा 60 चोर अशा घोषणा देत होते। त्यामुळे रस्त्याचा विषय अलीकडचा नाही, तो कोल्हापुरात अनेक वर्षापासून आहे हे कोल्हापूरकरांनी समजून घ्यावे। पालिकेच्या या पहिल्या सभागृहात 60 नगरसेवक होते। महापौर बाबासाहेब जाधव कसबेकर व उपमहापौर बाबूराव निगडे होते। याशिवाय शरद सामंत हे नागाळा पार्कातून निवडून आलेले नगरसेवक MCOM, LLB, चार्टर्ड अकाउंटंट व फायनान्स या विषयावर डॉक्टरेट केलेले नगरसेवक होते। त्याबरोबरच शिवाजीराव जाधव हे कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे इंजिनियर होते। महादेवराव आडगोळे व शरद पिसे हे वकील होते। उमेश चोरगे हे कोल्हापुरातील नामवंत फुटबॉलपटू होते। बाबूराव निगडे मोठे कॉन्ट्रॅक्टर होते। शत्रुघ्न पाटील हे शेतकरी होते। बाळू मोहिते या नगरसेवकाचे मंगळवारपेठ तस्ते गल्लीजवळ केश कर्तनालय होते। शंकरराव वाघ हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निरीक्षक होते। दिलीप देसाई शिक्षण संस्था चालवत होते, पुढे ते आमदार झाले। असे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक पहिल्या महापालिकेत नगरसेवक होते। 4 जण मात्र मटका, जुगार क्लब, सावकारी याच्याशी संबंधित होते। सभागृहात असे चित्र असले तरी त्यावेळीची महापालिकेची सर्वसाधारण सभा 4-4 तास अखंडपणे चालायची। बोलता नाही येऊ दे, पण हे नगरसेवक मंडळी सभागृहात बोलण्याचा प्रयत्न करायचे। आपापल्या परीने आपल्या भागातले प्रश्न जोरजोरात मांडायचे। महापौर निवडीच्या वेळी एकमेकात कितीही ईर्ष्या असली तरी इतर वेळी ही सारी नगरसेवक मंडळी एकमेकाच्या खांद्यावर हात टाकून फिरायची। महापालिकेत या नगरसेवकांच्याकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते। सर्वसाधारण सभेच्या दिवशी सर्व नगरसेवकांच्यासाठी मिसळ पाव हे अल्पोपहाराच्या स्वरूपात दिले जात होते। एखाद्या घटनेत आर्थिक मदत म्हणून हे सर्व नगरसेवक एकमताने आपल्या नगरसेवक पदाचे मानधनही अडचणीत आलेल्यांच्यासाठी जाहीर करत होते। रस्त्याच्या टेंडरवरून या नगरसेवकांना सातत्याने नागरिकांच्या टीकेला तोंड द्यावे लागत होते। नागरिक जे बोलतील ते ऐकून घ्यावे लागत। उलटे उत्तर हे नगरसेवक नक्कीच देऊ शकत होते, पण नागरिकांचा दबाव एवढा मोठा की ते निमूटपणे जाहीर टीका ऐकून घ्यायचे। पहिल्या सभागृहातील या नगरसेवकांनी आपल्या परीने आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला। आता तर पैसा किती खर्च करणार या ताकदीवरच निवडणूक लढवली जाईल अशी परिस्थिती आहे आणि खऱ्या कार्यकर्त्यांनी फक्त बघत बसायचे काय हाच प्रश्न ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मनात आहे। महापालिकेच्या पहिल्या सभागृहात सुभाष राणे हे प्राचार्य होते। मोहन हवालदार हे पत्रकार होते।
रघुनाथ बावडेकर या नगरसेवकांच्या पत्नी महापालिकेत स्वच्छता कामगार होत्या. बाबूराव पारखे भजन कलाकार होते. चंद्रकांत साळुंखे हे शेका पक्षातून बंडखोरी करून उभे होते आणि ते शिवसेनेचे पहिले नगरसेवक होते. सुभाष वरा हिंदुत्ववादी विचाराचे. बाळासाहेब मुळे व शामराव भोसले हे दोघे टेलरिंग व्यवसायात होते. गणपतराव माने पैलवान होते. सुदाम चौगले हे डॉक्टर होते आणि 2 वॉर्डातून निवडून आणण्याचा विक्रम त्यांनी त्यावेळी केला होता. कोल्हापूर महापालिकेचे पहिल्या सभागृहातील नगरसेवक कोण कोण होते हे मी आपल्यापुढे वाचून दाखवतो. आनंदराव शंकरराव सुतार, शिवाजी रंगराव जाधव, नारायण ज्ञानोबा उर्फ एन.डी. जाधव, सुभाष बाबूबाई ओरा, चंद्रकांत बळवंत साळुंखे, दिनकर भाऊसाहेब पाटील, संभाजीराव दत्तोबा चव्हाण, सदाशिव यशवंत जगदाळे, विलासराव माधवराव दिवशे, रामचंद्र गोविंद दिवशे, शंकरराव कृष्णाजी वाघ, मारुती कृष्णा जाधव, हरिदास शिवराम भटकर, उमेश रामकृष्ण चोरगे, वसंतराव कृष्णाजी पवार, बाळासाहेब महादेव मोहिते, नानासाहेब बाळासाहेब यादव, मोहम्मद गौस हारून फरास, बळीराम राजाराम पवार, पायमल आनंदराव गणपतराव, शामराव हरी भोसले, बाबूराव पांडुरंग जाधव, अशोक गणेश जामसांडेकर, इस्माईल अहमद शेख, रावसाहेब खंडेराव उर्फ आर.के. पवार, शरद लक्ष्मण पिशे, बशीर अब्बास पटेकर, रघुनाथ रामचंद्र बावडेकर, बाबासाहेब हिंदूराव मांगुरे, भीमसिंग राजपूत, गणपतराव यशवंतराव माने, सदाशिव गजानन उर्फ संभाजी बसुगडे, यशवंत भाऊसाहेब खाडे, इमाम अब्दुल सय्यद, बाळासाहेब कृष्णाजी मुळे, धोंडीराम महादेव रेडेकर, नारायण धोंडीराम जाधव, शत्रुघ्न कृष्णा पाटील, हिंदूराव कृष्णा संगपाळ, शिवाजीराव मारुतराव कदम, विजय दत्तात्रय लाड, सुभाष दत्तात्रय राणे, अशोक आनंदराव भंडारे, हिंदूराव बळवंत डकरे, गौतम शंकरराव जाधव, दिलीप मल्हारराव जाधव, बाबूराव भाऊसाहेब निगडे, दत्तात्रय नरहरी उर्फ द.न. कनेरकर, शिवराम कृष्णाजी बुजरे, कृष्णा रामचंद्र अकोळकर, जालंधर शंकर पोवार, विलासराव बाबूराव पाटील, सुदाम जिन्नाप्पा चौगले, मोहन कल्लाप्पा हवालदार, बाबूराव दौलतराव पारखे, रामचंद्र गणपती चव्हाण हे 60 नगरसेवक पहिल्या महापालिकेच्या सभागृहाचे सदस्य होते.